नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता बघा, रकमेत वाढ झालेली आहे. रकमेत वाढ संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः ग्वाही दिलेली आहे. तर त्या रकमेत वाढ संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा, दुसरा हप्ता या दिवशी. आता बघा, दुसरा हप्ता जो आहे तो बहुतेक महिला दुसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत. त्या महिलांना माहिती नाही की कोणत्या दिवशी दुसरा हप्ता मिळेल. त्याची फिक्स तारीख तुम्हाला सांगणार आहे. त्याच दिवशी तुम्हाला दुसरा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. तर बघा, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बहुतेक महिलांना पहिला हप्ता मिळालेला आहे. त्या महिला देखील दुसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत. त्या महिलांना देखील त्या ठिकाणी दुसरा हप्ता कधी मिळेल त्याची माहिती मिळणार आहे. त्यासोबतच ज्या महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना देखील कधी पैसे मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच दुसरा हप्ता कधी मिळेल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फिक्स तारीख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पुढे पाहू शकता बघा, सर्व बँकांना आदेश. तर बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना 2 आदेश दिलेले आहेत महिलांसाठी. बघा, महिलांसाठी हे 2 आदेश खूप महत्त्वाचे आहेत. ज्या काही महिला, आता आपण बँकेत जर गेला तर तोबा गर्दी आपल्याला महिलांची पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणावर रांगा आपल्याला बँकेच्या समोर पाहायला मिळत आहेत महिलांच्या. तर त्या माता भगिनींसाठी बँकांना ह्या ठिकाणी 2 महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत. ते देखील आदेश आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे तर ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. या व्हिडिओला पण लाईक करून टाका. आता बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या असेच आपण पाहत असतो. तर लगेचच पुराव्यावर जाऊया, संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आहोत. पाहू शकता, लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली आहे. ऑफिशियली माहिती आहे. पाहू शकता, महासंवाद माहिती व जनसंपर्क कल्याण विभागाचं ही या ठिकाणी ऑफिशियल अकाउंट आहे. महाराष्ट्र शासनाचं संपूर्ण माहिती खरी असते आणि ऑफिशियली माहिती आपण देत असतो. पाहू शकता, संपूर्ण पुरावा देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही स्वतः चेक करू देखील शकता. ठीक आहे. पुढे बघा, कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही, उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या ठिकाणी ग्वाही दिली आहे. म्हणजेच तुमच्या रकमेत वाढ झालेली आहे असं तुम्ही समजू शकता. फक्त ती जी काही वाढ आहे ती केव्हापासून लागू होणार, केव्हापासून तुम्हाला मिळणार ती माहिती नाही आहे. परंतु त्यांनी ग्वाही दिली म्हणजेच तुमची रक्कम वाढलेली आहे. आता ती केव्हा मिळणार, दुसऱ्या हप्त्याला मिळणार, तिसऱ्या हप्त्याला मिळणार की चौथ्या हप्त्याला मिळणार, त्याची माहिती तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी आल्यानंतर कळवली जाईल. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. पुढे पाहू शकता बघा, कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1,40,00,000हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे. यातील 1,10,00,000हून अधिक महिलांना 2 महिन्यांचे पैसेही वितरित करण्यात आलेले आहेत. बघा, 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का? तुम्ही देखील 1,10,00,000 महिलांमध्ये आहात का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला मिळाले नसतील तर ते देखील सांगा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. सर्वच महिलांना पैसे मिळावे हा माझा हेतू असतो. त्या दृष्टीने मी मार्गदर्शन करत असतो. सर्वांनी जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नाही लिहून पाठवू शकता डायरेक्टली. ठीक आहे. आता बघा, महिलांना 2 महिन्यांचे पैसेही वितरित करण्यात आले. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही. बघा, स्वतःसाठी जे काही लागतं ते घेण्यासाठी सरकार ह्या ठिकाणी पैसे देत आहे. त्यामुळे महिलांना घरात पैसे मागण्याची त्या ठिकाणी गरज राहणार नाही. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आंबेडकर, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रकाश आव्हाडे,
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल एडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते. पाहू शकता बघा, हा फोटो देखील त्या ठिकाणचा आहे कार्यक्रमाचा. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेला आर्थिक लाभ कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केला जाऊ नये. बघा, बँकांना निर्देश दिले आहेत, बँकांना आदेश आहेत. काय, कुठल्याही महिलेच्या अकाउंटला जर पैसे जमा झाले असतील 3,000 रुपये, तर ते कुठल्याही कर्जाचं म्हणजेच तुमच्याकडे कर्ज थकीत असेल आणि त्या बदल्यात तुम्ही जर ते कापून घेत असाल तर ते करू नये असा आदेश देण्यात आला आहे. यासाठी खात्यातून पैसे परस्पर न काढण्याबाबत सर्व बँकांना कडक निर्देश दिलेले आहेत. बघा, कडक आदेश दिलेले. महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठीही प्राधान्य देण्यात येत असून बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याबाबत न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हणाले. तसेच कोल्हापूरसाठी खंडपीठ होण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, आता महत्त्वाची माहिती, दुसरा आदेश काय देण्यात आहे बँकेंना. बघा, पुढचा आदेश आहे KYC संदर्भात. बघा, KYCमुळे त्रेधा तिरपीट. जर आपण पाहिले तर पाहू शकता बघा, खात्यावरच्या पैशांनी कपडे, चप्पल, स्टेशनरी, भांडे या दुकानांवरची गर्दी वाढली. बँकेत आलेले 3,000 रुपये 3 दिवस फेऱ्या मारून चौथ्या दिवशी मोठ्या रांगेतून नंबर लावला खरा, पण कधी काळी काढलेले खाते बंद पडल्याने अडचण झाली. KYC बंधनकारक असल्याने 3 तास रांगेत उभे राहून KYCच्या नावाखाली काउंटरवरून काही बहिणींना परतावे लागले. तुमच्यासोबत देखील असा प्रकार झालेला आहे का? तुम्हाला देखील काउंटरवरून परतावे लागलेले का? 3 तास तुम्ही रांगेत उभा होतात का? बँकेमध्ये तुमच्यासोबत काय झालं आहे, तुम्ही तो देखील अनुभव या ठिकाणी सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, पुढे बघा, त्यामुळे बहिणींची त्रेधा तिरपीट झाली. ती सोशल मीडियातही उमटू लागली आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही खात्यात 1,000 रुपये ठेवावे लागले, म्हणून बहीण उरलेले 2,000 रुपये घेऊन घरी परतली. पुढचे हप्तेही नियमित खात्यात येतील या अपेक्षेने. आता बघा, ह्या संदर्भात देखील KYCच्या संदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. ज्या महिलांचे KYC नसेल झालेले त्यांना देखील लवकरात लवकर KYC करून द्यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बँका देखील महिलांचे KYC करण्यासंदर्भात त्या ठिकाणी तयारीला लागलेले आहेत. लवकरात लवकर ज्या काही महिलांनी KYC संदर्भात फॉर्म भरलेला असेल त्यांची देखील KYC लवकरात लवकर होईल. त्यासोबतच सर्व महिलांना सांगू इच्छितो, जर तुम्ही KYCचा फॉर्म भरला असेल तर 5 ते 10 दिवसानंतर पुन्हा एकदा जाऊन त्या ठिकाणी विचारणा करा, म्हणजेच KYC झालेली आहे किंवा नाही. पुढचा हप्ता येण्यासाठी अजून खूप दिवस त्या ठिकाणी आहेत. आता बघा, पुढचा हप्त्याची तारीख तुम्हाला सांगतो. बघा, पुढच्या हप्त्याची तारीख, सर्व महिला पुढच्या हप्त्याची तारीख काय त्या संदर्भात वाट बघत असतील. मी तुम्हाला सांगितलं होतं, पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे 17 सप्टेंबरला. ठीक आहे, 17 सप्टेंबरला तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे 17 सप्टेंबरला. त्यामध्ये जर आपण पाहिलं, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, त्या महिलांना 1,500 रुपये 17 सप्टेंबरला येतील. ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. 4,500 रुपये 17 सप्टेंबरला मिळणार आहेत. तर तुम्हाला 3,000 मिळालेले आहेत का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा किंवा 3,000 लिहून पाठवा. आणि तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. तुम्हाला देखील योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने प्रोसेस केली तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. तर सर्वांनी लिहून पाठवा आणि सर्व महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो. त्या दृष्टीने मी मार्गदर्शन करत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.